नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतो आहोत CDPO एक्झामचा झालेला पेपर 2018चा। आपण या ठिकाणी 3 भागांमध्ये हा पेपर बघणार आहोत। आजचा हा भाग 1 आहे। याच्यामध्ये जवळपास 35 प्रश्नांचा समावेश असणार आहे। ओके, भाग 2 मध्ये पुढचे 40 प्रश्न आपण घेणार आहोत आणि उरलेले प्रश्न भाग 3 मध्ये आपण घेणार आहोत। बघा, निरीक्षक प्रमाणित शाळा तत्सम पदे गट ब चाळणी परीक्षा आपण STI RCP ॲप्लिकेशनवर या ठिकाणी CDPOचा जो कोर्स डेव्हलप केला आहे त्या अंतर्गत हे लेक्चर या ठिकाणी घेतोय। डेमो लेक्चर तुम्हाला यूट्यूबला 1-2 फ्री असेल। इतर सगळे लेक्चर्स तुम्हाला CDPOचे STI RCP ॲप्लिकेशनवर असेल, ज्याची लिंक खाली दिली आहे, कोर्सची लिंक दिली आहे। ऑफरमध्ये तुम्हाला सध्या तो कोर्स भेटणार आहे, सगळ्या PDF सगळं मटेरियल भेटणार आहे। बघा, चाळणी परीक्षा 100 प्रश्न, 200 गुण, 1 तास वेळ या ठिकाणी आहे। सगळे प्रश्न अनिवार्य आहे। त्या ठिकाणी तुम्हाला खाली जर बघितलं तुम्ही सर्व प्रश्नांना समान गुण आहे। काळ्या शाईचा बॉलपेन वापरावा वगैरे या बाबी इथे दिलेल्या आहेत। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 पासून आपण या भागाला सुरुवात करतो आहोत। बघा, कोणकोणते प्रश्न येत आहेत, कोणकोणत्या टॉपिकवर येत आहेत, कोणकोणत्या विषयावर येत आहेत ते सगळं तुम्हाला इथे कळेल। कमी नाभीय अंतर असणाऱ्या 2 बहिर्वक्र भिंगाच्या एकीकरणाने कोणती दर्शी तयार होते? कमी नाभीय अंतर, साधा सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शी, दूरदर्शी, वरील सर्व। मित्रांनो, कमी नाभीय अंतर आहे आणि 2 बहिर्वक्र भिंगाचं एकत्रीकरण आहे। या ठिकाणी संयुक्त सूक्ष्मदर्शी तयार होते। विज्ञानाचा प्रश्न आहे। पुढे SI पद्धतीमध्ये दाबाचं एकक काय? न्यूटन, पास्कल, फॅरेडे की हेनरी? SI पद्धती दाबाचे एकक तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि ते आहे पास्कल। SI पद्धतीमधील दाबाचे एकक पास्कल आहे। पुढे पाणी हे द्रव रूपामध्ये आढळते कारण पाण्यामध्ये टिंबटिंब बंध तयार होत असतो। द्रव रूपामध्ये सहसंयोज बंध, आयनिक बंध, हायड्रोजन बंध की वरीलपैकी एकही नाही? पाणी द्रव रूपात का आढळतं आहे? मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हायड्रोजन बंध आहे। बघा, CDPOचे आपण खूप सारे लेक्चर्स या ठिकाणी घेतोय, आपल्या कोर्समध्ये अपलोड केलेले आहे। तुम्ही नवीन असाल या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा। तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, असेच व्हिडिओ पुढे बघायचे असेल लाईक करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा, कारण की आपण आता लाईव्ह लेक्चरसुद्धा सुरू करतो आहोत ॲप्लिकेशनला कोर्समध्ये। CDPO स्पेशल काही दिवसात या ठिकाणी आपण बघतोय आता ॲड येईल किंवा हा व्हिडिओ येईपर्यंत आलीसुद्धा असेल आणि आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी झोकून देऊन CDPOचा अभ्यास करायचा आहे, संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे। पाणी म्हटलं की मित्रांनो या ठिकाणी हायड्रोजन बंध तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। हायड्रोजन बंध, त्यामुळे पाणी द्रवरूपात आहे। पुढे स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक टिंबटिंब आहेत। स्टेनलेस स्टील। मित्रांनो, विज्ञानावर आपण 70 टेस्ट तुम्हाला टाकलेले आहेत आणि लेक्चरसुद्धा जवळपास 60+ लेक्चर्स आहेत। ते सगळे आपल्या कोर्समधले बघा CDPOच्या, तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न सुटतील। खाली विविध ऑप्शन आहे, तुम्हाला याचं शॉर्टकटही मी सांगितलेलं आहे। लोक्रांनी असं मी शॉर्टकट तुम्हाला सांगितलं होतं। लोक्रांनी, लो म्हणजे काय? लोखंड, क्रा म्हणजे काय? क्रोमियम आणि कार्बन, क्रा म्हणजे नि म्हणजे निकेल। 3 नंबरचं उत्तर इथे येते, लोखंड, क्रोमियम, निकेल, कार्बन। लोक्रांनी हे शॉर्टकट लक्षात ठेवा। पुढे HIV व्हायरसचे पूर्ण भाषांतर कोणते? HIV व्हायरस, हार्मोन ह्युमिन व्हायरस, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, ह्युमन इम्युनो व्हायरस आणि ह्युमन इंडिगो व्हायरस। उत्तर द्यायचं आहे मित्रांनो, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, HIV। पुढे कोणती चेतासंस्था ही हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवातील सर्व चेतांनी बनलेली असते? बघा, हृदय असेल, फुफ्फुस असेल, जठर असेल इत्यादी सारखे अनैच्छिक अवयव जे आपल्या हातात नाहीये, अशी चेतासंस्था कोणती? मध्यवर्ती, परिघीय, स्वायत्त की अस्वायत्त? मित्रांनो, तिला स्वायत्त चेतासंस्था असं म्हटलं जातं, स्वायत्त चेतासंस्था। पुढे या विचारवंताच्या मते आदिवासींच्या विविध वैशिष्ट्यांमुळे आदिवासींना एक आंतरिक मूल्य लाभलंय। बघा, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये जे आहेत आदिवासींचे, त्यामुळे त्यांना एक वेगळं मूल्य लाभलंय असं कोण म्हणतं? रिस्ले, इव्हान्स, प्रिचर्ड, मुजुमदार, घुरिये, GS। मित्रांनो, CDPO स्पेशल काही बाबी आहेत, तांत्रिक मुद्दे आहेत, ते आपण वेगळे त्याचे लेक्चर घेतो आहोत, कोर्समध्ये ते उपलब्ध आहे। इव्हान्स, प्रिचर्ड हा मुद्दा आपण कव्हर केला आहे, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे। पुढच्या मुद्द्याकडे जातोय मी। समाजातील सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचे ज्ञान आपणास टिंबटिंब मार्फत होते। बघा, समाजशास्त्र हा जो टॉपिक आहे ना CDPOला, त्याच्या अंतर्गत हे घटक आहेत: सामाजिक व्यवस्था, सामाजिक परिवर्तन, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक प्रक्रिया। समाजातील सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचे ज्ञान आपल्याला कशामार्फत होते असा प्रश्न आहे आणि तो सामाजिक प्रक्रिया हे उत्तर आहे। बघा, कोणते टॉपिक येत आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे।
खालीलपैकी कोणता शास्त्रीय निरीक्षणाचा प्रकार नाही आहे? संदिग्ध, संदिग्ध, सहभागी, असहभागी, नियंत्रित, अनियंत्रित, संरचित, असंरचित. बघा, सहभागी, असहभागी प्रकार आहे शास्त्रीय निरीक्षणाचा. नियंत्रित, अनियंत्रित सुद्धा आहे. संरचित, असंरचित सुद्धा आहे. हे संदिग्ध आणि असंदिग्ध त्यामध्ये येत नाही. पुढे श्री P.A. सोरोकिन आणि श्री C.C. झिम्मरमन यांनी आपल्या प्रिन्सिपल ऑफ रुरल अर्बन सोशिओलॉजी या ग्रंथात ग्रामीण समाज व शहरी समाज यांचा भेद केला आहे. तो कोणत्या घटकांनी केलेला आहे? बघा, ग्रामीण आणि शहरी समाज. सोरोकिन आणि झिम्मरमन यांचा ग्रंथ आहे प्रिन्सिपल ऑफ रुरल अर्बन सोशिओलॉजी. आणि खाली मग विविध ऑप्शन आहेत. व्यावसायिक भिन्नता, वातावरणातील भिन्नता, समुदायाचा आकार, लोकसंख्येची घनत्व, स्वरूप, सामाजिक विभिन्नत्व, आंतरक्रिया, जातीय बंधनं. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर उत्तर तुमचं येणार आहे की समुदायाचा आकार, लोकसंख्येचे घनत्व आणि स्वरूप हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर सामाजिक विभिन्नता आणि आंतरक्रिया माहीत असलं पाहिजे, ब आणि क. आणि पहिलं व्यवसायातील भिन्नता, वातावरणातील भिन्नता हे सुद्धा आहे, अ, ब, क. जातीय बंधनं नाही आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही जे आपला सिलेबसचा व्हिडिओ जो व्हायरल केला आहे त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आतापर्यंत तो जवळपास 70-80 हजारच्या पुढे गेला आहे. CDPOचा सिलेबस आणि बुक लिस्ट आपण डिटेल दिलेली आहे. तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला तो सर्च करू शकतात किंवा आपलं STIRCP ॲप्लिकेशन त्यामध्ये तुम्हाला टाकलेलं आहे CDPOच्या कोर्समध्ये. काय पुस्तक वाचावे, काय सिलेबस आहे, कारण ते कळालं की मग तुम्हाला दिशा भेटेल. पात्रताही त्याच्यात आपण बोललेलो आहे. पुढे हर्बर्ट स्पेन्सरचा उत्क्रांती सिद्धांत या घटकांना लागू होतो. बघा, हर्बर्ट स्पेन्सर फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. असेंद्रिय घटक, सेंद्रिय घटक, धार्मिक घटक, अतिसेंद्रिय घटक. काय उत्तर आहे? बघा, यामध्ये असेंद्रिय घटकसुद्धा आहेत, सेंद्रिय घटकसुद्धा आहेत आणि अतिसेंद्रिय घटकसुद्धा आहेत. धार्मिक नाही आहे. बघा, तुम्ही दोन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात येत असेल, जातीय बंधनं, धार्मिक घटक, हे वेगळं काय येतं आहे. पुढे थॉर्नडाईकचा प्रयत्न प्रमाद अध्ययन नियम जो आहे त्याबाबत अचूक पर्याय, सज्जतेचा नियम, परिणामाचा नियम, अनुशीलनाचा नियम, सरावाचा नियम. मित्रांनो, हे लॉजिकल आहे. थॉर्नडाईकचं ट्राय अँड एरर मेथड ज्याला आपण म्हणतो, जी आपल्या लाईफमध्ये फार महत्त्वाची आहे. बघा, सज्जता असली पाहिजे, परिणामही त्याचा काहीतरी होणार आहे आणि अनुशीलन, शिस्त असेल. हे 3 त्याच्यामध्ये नियम आहेत. सराव नव्हे, सज्जता, परिणाम आणि अनुशीलन. अ, ब, क. 35चं उत्तर 2 आहे. पुढे विल्यम वुंटने 1879 मध्ये जर्मनीत मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. कोणते 2 विचार प्रवाह त्या ठिकाणी उदयास आले? मित्रांनो, आपण जे महाडीईटीचे लेक्चर घेतोय, लाईव्ह घेतोय ना आता, महाडीईटी आणि CDPOचे लाईव्ह, त्यामध्ये आपण हे घेतले कशाचे, मानसशास्त्राचे लेक्चरही घेतलेले आहेत आणि सामाजिक शास्त्राचेही घेतो आहे. ते लेक्चर्स तुम्ही बघितले तर तुमचे हे प्रश्न बरोबर येतील. आपण जुन्या प्रश्नपत्रिका TETच्या घेतोय, त्याच्यामधले मानसशास्त्र आणि समाजशास्त्राचे लेक्चर्स तुम्ही बघा सगळे, जे तुमच्या कोर्समध्ये आपण अवेलेबल करून देतोय. तुम्हाला हे सगळे प्रश्नाचे उत्तर देता येतील. बघा, विल्यम वुंट इथे जर बघितलं, संरचनावाद आणि कार्यवाद या ठिकाणी आहे, म्हणजे ब आणि ड. 3 नंबरचं उत्तर तुमचं येईल. पुढे परिणामात्मक परिवर्त्याबाबत कोणतं विधान चुकीचं आहे? बघा, या ठिकाणी खाली ऑप्शन आहे की अचूक मापन करता येते, मानसशास्त्रीय संशोधनामध्ये याचा अधिक वापर केला जात नाही, परिणामानुसार एका विशिष्ट क्रमाने मांडणी करता येते, उंची, वजन, लांबी ही त्याची उदाहरणं आहेत. काय? परिमाणात्मक परिवर्त्य या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायचे. काय विचारलंय मग तो अभ्यास केला पाहिजे. चुकीचं विधान कोणतं? इथे फक्त ब नंबरचं चुकीचं आहे. वापर केला जात नाही असं नाही जमणार, तो केला जातो आणि अचूक मापन करता येतं, विशिष्ट क्रमाने मांडणी करता येते, वजन, लांबी, उंची ही त्याची उदाहरणं आहेत, हे माहीत असावं. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि STIRCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स भेटतील. मित्रांनो, आपण तुमच्या आग्रहास्तव या ठिकाणी कोर्स डेव्हलप केला आहे. CDPO भरतीचा 2022 साठीचा कोर्स या ठिकाणी आहे. 21-22 मध्ये तुम्ही हा कोर्स घेऊ शकतात. संपूर्ण अभ्यासक्रम 2 वर्षाचा कालावधी ठेवला आहे. सगळे ई-बुक्स, सगळ्या नोट्स इथे भेटणार आहेत. सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, रेकॉर्डेड लेक्चर आहे, लाईव्ह लेक्चर्स आहेत. तुम्हाला या ठिकाणी लगेच प्रवेश घेता येईल. बघा, ड्युरेशन 2 वर्षाचा आहे. याच्यामध्ये खूप सारे कंटेंट आहे. तुम्ही STIRCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा, असा लोगो असेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि या कोर्सला जॉईन व्हा. कारण की सध्या ऑफरमध्ये तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात चालू आहे कोर्स हा. खूप सारा 85-90% आसपास काहीतरी तुम्हाला डिस्काउंट त्या ठिकाणी भेटणार आहे. तर चला, आणि अभ्यास आपला सगळे लेक्चर्स याच्यामध्ये तुम्हाला CDPO स्पेशल आपण टाकतो आहोत. लाईव्ह सेशनसुद्धा घेतो आहोत. त्याला लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आपली तयारी परफेक्ट करा. पुढचा प्रश्न तुम्ही बघतायत, चेतापारेषक ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हणतोय त्याच्याबाबत काय खरे आहे? चेतापारेषक बाबत काय खरे आहे असा प्रश्न आहे. ते उत्तेजक स्वरूपाचे कार्य करतात, वर्तन प्रभावित करतात, अवरोधक स्वरूपाचे कार्य करतात की वरीलपैकी कोणतेही नाही?
बघा, चेता पारेषक बाबत काय खरे आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. इथे जर बघितलं तुम्ही, चेता पारेषक न्यूट्रो ट्रान्समीटरवर प्रश्न आहे, हे आधी लक्षात घ्या. इथे ते उत्तेजकाचे कार्य करतायत, यस बरोबर आहे. दुसरं, ते वर्तन प्रभावित करतायत, यस बरोबर आहे. आणि अवरोधक स्वरूपाचे कार्य सुद्धा करतायत, हेही बरोबर आहे. म्हणजे अ ब क 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. उत्तेजकही आहे, वर्तन प्रभावित करतायत आणि अवरोधक स्वरूपाचे कार्य करतायत. पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी. नियामक परिवर्तक, ज्याला आपण मॉडरेटिंग व्हेरिएबल असं म्हणतोय, हा स्वतंत्र परिवर्तकाचाच एक विशेष प्रकार आहे. याचं दुसरं नाव काय? नियामक परिवर्तकाचं दुसरं नाव काय असा प्रश्न आहे. मॉडरेटिंग व्हेरिएबल. बघा, या मुद्द्यांवर आपण लेक्चर घेतोय, तुम्हाला ही व्यवस्थित करून ठेवावे लागतील. सक्रिय परिवर्तक, निरंतर परिवर्तक, संबंध परिवर्तक, दुय्यम स्वतंत्र परिवर्तक, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इथे दुय्यम स्वतंत्र परिवर्तक असंही त्याला म्हटलं जातं, नियामक परिवर्तकाला. पुढे, महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना एकत्रित माहिती देणारा महाराष्ट्र सरकारचा ऑनलाईन उपक्रम जो आहे त्याचं नाव काय? गुंतवणूकदारांना माहिती देतोय. इन्व्हेस्टर्स जे आहेत, ई बिझनेस, ई महाराष्ट्र, मैत्री, ई बज. मित्रांनो, मैत्री हा उपक्रम आहे. आपण MIDCच्या लेक्चरमध्येही तुम्हाला शिकवलेलं होतं. मैत्रीचा फुल फॉर्मही तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे, संगणक जाळ्यातील सर्व्हरद्वारे ईमेल पाठवणे व स्वीकारणे या कामासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? बघा, ईमेल पाठवणे आणि स्वीकारणे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि त्याला SMTP प्रोटोकॉल असं आम्ही म्हणतोय, SMTP. ओके, तर बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रश्न आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे संगणकात वापरले जाणारे ॲडोब फोटोशॉप असेल, ॲडोब इलिस्ट्रेटर असेल, पेंट शॉप प्रो असेल, हे सॉफ्टवेअर पॅकेजेस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? कशामध्ये मोडतात? ॲडोब म्हटलंय, फोटोशॉप, पेंट शॉप, इलिस्ट्रेटर, वर्ड प्रोसेसर, डाटाबेस ॲप्लिकेशन, ग्राफिक पॅकेजेस की व्हिडिओ गेम. मग हे लॉजिकली बघितल्याबरोबर कळायला पाहिजे तुम्हाला की हे ग्राफिक्स संदर्भात आहे, ग्राफिक्स पॅकेजेस. पुढे, अक्षरे, शब्द, चित्र, आवाज, चलचित्र हे हाताळू शकणाऱ्या संगणकाला काय संबोधले जाते? उच्च दर्जाचा, सुपर कॉम्प्युटर, लॅपटॉप की मल्टीमीडिया कॉम्प्युटर? मित्रांनो, लॉजिकल आहे. तुम्ही जर बघितलं इथे सगळंच आहे, म्हणजे अक्षर, शब्द, चित्र, आवाज सगळंच आहे. याला मल्टीमीडिया कॉम्प्युटर असं म्हटलं जातं, मल्टीमीडिया. पुढे, खालीलपैकी कोणते संगणक पॅकेज डेटाबेस प्रकारचे नाही? बघा, डेटाबेस, ओरेकल, एक्सेल, SQL, पेजमेकर. डेटाबेसमध्ये कोणतं येणार नाही? बघा, इथे जर बघितलं तुम्ही, ओरेकल डेटाबेसमध्ये येतं, एक्सेल डेटाबेसमध्ये येतं, पेजमेकर डेटाबेसमध्ये येतं, SQL मात्र डेटाबेसमध्ये येणार नाही. संगणक, आपण माहिती तंत्रज्ञान, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे स्वतंत्र लेक्चर घेतो आहोत. संगणक अँड ITचे आपल्या तुमच्या कोर्समध्ये हे मी अवेलेबल करून देतो हे, आणि तुमच्या याच्यामध्ये सुद्धा टाकतोय. कायद्याचे लेक्चर घेतोय, ते आहे आपल्या पुढच्या भागामध्ये येईल ते सगळं. ओके, ते लेक्चर्स तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देतोय. तिथे डेली अपलोड करतोय आपण लेक्चर. त्या कोर्समधले लेक्चर्स बघा, काही यूट्यूबलाही आपण टाकले, तिथलचेही बघा. पुढे, समर्पक जोड्या जुळवा. बघा, केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना. दुसरं, सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क, TISS, सत्यशोधक समाज आणि ब्राह्मो समाज. मित्रांनो, याचं उत्तर कसं द्यायचं? तुम्हाला बघा, बऱ्यापैकी हे दोन, खालचे दोन, शेवटचे दोन तर तुम्हाला आयडिया असेल की काय आहे. आणि मग ते जर आम्हाला माहीत असेल तर मला वाटतं तुम्ही उत्तर देऊ शकता. सत्यशोधक समाज आम्हाला माहीत असतो की यस 1873चा आहे, ब्राह्मो समाज 1828चा आहे. बस इथपर्यंत तुमचं जर बरोबर आलं, तुम्हाला कळालं की बाबा 3चं 4 आहे आणि 4चं 2 आहे, तर तुमचं उत्तर येऊन जातं 3 नंबरवर. मग इतर तुम्ही सोडवा. केंद्रीय समाज कल्याण मंडळ 1953 द्या, हे TISS 1936 द्या. ओके, उत्तर येतंय तुमचं. पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी. 1910 मध्ये महर्षी कर्वेंनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? बघा, समाज सुधारकांवर प्रश्न आहे. समाज सुधारक किंवा इतिहास आपण ज्याला म्हणूया. महर्षी कर्वेंची संस्था 1910ची. निष्काम कर्मठ, बालिकाश्रम, विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि तो आहे निष्काम कर्ममेट, महर्षी कर्वेंची संस्था आहे. पुढे, समाजकार्याचे तत्त्वज्ञान कोणत्या गटातून प्रतिबिंबित होते? स्वातंत्र्य, समता, मानवतावाद. दुसरं, आत्मसन्मान, स्वयंसहाय्यता, व्यावसायिक संबंधाचे गोपनीय स्वरूप. तिसरं, कल्याणकारी राज्य व समाज निर्मिती. समाज कार्याचे तत्त्वज्ञान कशातून प्रतिबिंबित होतं असं म्हटलेलं आहे. बघा, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, मानवतावाद आहे. ओके, दुसरं आत्मसन्मान आहे, स्वयंसहाय्यता आहे, व्यावसायिक संबंधाचे गोपनीय स्वरूप आहे. तिसरं, कल्याणकारी राज्य व समाजाची निर्मिती आहे. तीनही गोष्टी आहे, अ ब क, तीनही गोष्टी. कल्याणकारी, समाज निर्मिती, स्वातंत्र्य, समता, मानवतावाद, व्यावसायिक संबंधाचे गोपनीय स्वरूप, सगळं काही समाजकार्याच्या तत्त्वज्ञानामध्ये येतं आहे. पुढचे मुद्दे मित्रांनो इथे तुम्हाला ते 11वी-12वीचं जे समाजशास्त्र आहे ना, ते व्यवस्थित वाचा. त्याची PDF मी तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देतो आपल्या STIRCP ॲप्लिकेशनला.
ओके, जुनं ओल्ड बुकही आहे समाजशास्त्राचं, ते देतो तुम्हाला. त्या ठिकाणी ते जर वाचलं ना, हे सगळे प्रश्न जमतील. गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? सावित्रीबाई फुले, एन ए बेझंट, पंडित रमाबाई, मधो कर्वे, महर्षी धोंडोकेशव कर्वे. बघा इथे जर बघितलं तुम्ही तर रमाबाई रानडे, शारदा सदन, गिरगाव. खालीलपैकी कोणती गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धतीचे उपप्रकार आहे? बघा, गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धती. सोयीस्कर नमुना, साधा यादृच्छिक नमुना, सहेतुक नमुना, कोटा नमुना. इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की असे याच्यामध्ये सोयीस्कर नमुनाही आहे, याच्यामध्ये सहेतुक नमुनाही आहे, याच्यामध्ये कोटा नमुनाही आहे. हे साधा नव्हे, सोयीस्कर, सहेतुक आणि कोटा, म्हणजे उत्तर येतंय अ क ड. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, समाजकार्य एक व्यावसायिक सेवा आहे. बघा, समाजकार्य एक व्यावसायिक सेवा आहे ज्याचा उपयोग वैयक्तिक आणि सामुदायिक सहाय्य करणे, जेणेकरून आपल्याला विशिष्ट इच्छा आणि योग्यतेनुसार, सामाजिक इच्छा व योग्यतेनुसार समाधानकारक जीवन प्राप्त करता येईल, असं कोण म्हणते? समाजकार्य. समाजकार्याची व्याख्या कोणी केली? प्राध्यापक राजाराम शास्त्री, अँडरसन, फ्रिडलँडर, हार्टन आणि लेस्ले. मित्रांनो, उत्तर आहे अँडरसन, याची ही व्याख्या आहे, अँडरसन. पुढे, खालीलपैकी कोणता संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश एखादी व्यक्ती, समूह, समाज, घटना किंवा कोणत्याही विषय वा समस्यांच्या वास्तविक तथ्याचे, वैशिष्ट्याचे विवेचन प्रस्तुत करणे आहे? बघा, कोणता संशोधन आराखडा आहे की जो व्यक्ती, समूह, समाज, घटना याचे जे तथ्य आहे, वैशिष्ट्य आहेत ते सादर करतो? अन्वेषणात्मक आराखडा, वर्णनात्मक, निदानात्मक की प्रयोगात्मक? बघा, सरळ आहे. याच्याबद्दल काय, सगळं तथ्य, वैशिष्ट्य विवेचन करायचं. विवेचन आहे म्हणजे वर्णन आहे. काही गोष्टी ना मित्रांनो लॉजिकल जायचं, म्हणजे अभ्यास जरी नसेल ना तरी उत्तर येतील. पण जुने प्रश्न आपण याच्या आधीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका CDPOच्या सोडवून घेणार आहोत. STI RCP ॲप्लिकेशनला, कोर्समधील मित्रांनो ते सगळं भेटेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लगेच कोर्सला प्रवेश घ्या. तुम्हाला CDPOची परीक्षा द्यायची असेल तर, कारण की आगामी काळात त्याच्या जागाही जास्त निघण्याची शक्यता आहे आणि खूप जबरदस्त पद आहे. व्यावसायिक समाजकार्याच्या संदर्भात कोणते विधान बरोबर? आणि ग्रॅज्युएशनवर आहे हो, सरळ सरळ आहे, पदवीवर आहे, सगळ्यांना चान्स आहे. व्यावसायिक समाजकार्य कोणतं विधान बरोबर आहे? या कार्यात विशिष्ट बंधने, तत्वे, पद्धती याबरोबर नीतिमत्तेचं पालन केलं जातं. दुसरं, या कार्याचा आधार शास्त्रीय ज्ञान, मानवतावादी दृष्टिकोन, लोकशाही मूल्ये असतात. दान, श्रमदान, विद्यावेतन, विनावेतन सेवा ही याची वैशिष्ट्ये आहेत. व्यावसायिक समाजकार्याबद्दल योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर या कार्याचा आधार शास्त्रीय ज्ञान, मानवतावादी दृष्टिकोन आणि लोकशाही मूल्ये असतात, हे लक्षात घ्या. फक्त क बरोबर, सॉरी, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हे 2 नंबरचंही बरोबर दिसते आपल्याला. आणि हे विशिष्ट बंधने आहेत, तत्वे आहेत, पद्धती आहेत, नीतिमत्तेचं पालन आहे, हे सुद्धा, म्हणजे अ आणि ब. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे अ आणि ब. पुढे, खालीलपैकी कोणते तत्व हे समाज कार्यामध्ये मूलभूत आहे? बघा, समाज कार्य, सोशिओलॉजी. अशिलाच्या क्षमतावृद्धीसाठी मदत, अशिलाचा स्वीकार करणे, जाणीवपूर्वक संबंध प्रस्थापित करणे, अशिलासंबंधी माहिती गोपनीय ठेवणे, त्याच्यानंतर अशिलाच्या हितासाठी अशिलाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेणे. काय मूलभूत काय समाज कार्यामधील मूलभूत घटक कोणते? मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं तर पहिला मुद्दा तो म्हणजे अशिलाच्या क्षमतावृद्धीसाठी मदत करायची आहे. दुसरा मुद्दा अशिलाचा स्वीकारही करायचा आहे, जाणीवपूर्वक संबंधही प्रस्थापित करायचे आणि अशिलाची माहिती गोपनीय सुद्धा ठेवायची. हे 4 मुद्दे येते. ते हितासाठी अशिलाच्या वतीने तो निर्णय वगैरे हे नाही आहेत. म्हणजे ABCD 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. बघा, समाज कार्यातील मूलभूत घटक. तुम्ही हे मुद्दे पॉईंट आउट करून घ्या की यस, मला हे तत्व हे लक्षात ठेवायचे, मला वाचायचे. समाजकार्य संशोधनाचे कार्य नाही, असे या ठिकाणी विधान आहे. ओके, आणि मग खाली विधान आहे की कार्यक्रमाच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे, समाजकार्याचे सिद्धांत, तत्वे, मूल्याचे परीक्षण करणे, समाज कार्यकर्त्यांनी व्यवहारात आणताना येताना समस्या आणि अडचणींचा अभ्यास करणे, कार्यक्रम राबविणे. मित्रांनो, समाजकार्य संशोधनाचे कार्य नाही असं म्हटलेलं आहे आणि उत्तर येतं कार्यक्रम राबविणे, हे त्यामध्ये येत नाही. इतर गोष्टी आहेत, प्रभावाचे मूल्यांकन आहे, सिद्धांत तत्वे यांचं परीक्षण आहे, समस्यांचा अडचणींचा अभ्यास आहे. पुढे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आला? म्हणजे पॉलिटीवरचा प्रश्न आहे, पंचायत राजवरचा प्रश्न आहे. नागरी शहरीसाठी, कारण की इथे 73वी आणि 74वी असे असतात, पण ती 73वी दिलेलीच नाही आहे. तुमच्यासाठी सोपा झाला प्रश्न, उत्तर आहे 74. पुढे, राज्यघटनेचा भाग 9 मध्ये अनुच्छेद 243 ख खाली न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या हेतूने टिंबटिंबीची स्थापना करण्यात आली. बघा, अनुच्छेद 243 ख भाग 9 कशा संदर्भात आहे? 243 ख कशासाठी आहे? न्यूनतम पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्या संस्था आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
आणि ते आहे पंचायत. बघा इथे वरती तुम्हाला सरळ होतं शहरी संस्था, इथे विचारले पंचायत संस्था म्हणजे ग्रामीण म्हणतात त्यांना, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. पुढे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार पंचायत राजच्या तरतुदी नागालँड, मेघालय, मिझोरामला लागू नाही. बघा नागालँड, मिझोराम आणि मेघालयला लागू नाही आहे. त्या तरतुदी कोणत्या मित्रांनो? अनुच्छेद 243 M2 या कलमांतर्गतल्या तरतुदी ज्या आहेत त्या नागालँड, मेघालय आणि मिझोरामला लागू नाही आहे. पुढचा मुद्दा आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 नुसार, म्हणजे पंचायत राज तुम्हाला थोडंसं डीप जाऊन करायचं आहे हे आधी लक्षात घ्या. आणि ते थोडंसं तुम्हाला ग्रामीण आणि नागरी दोन्ही संदर्भात करायचं. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी किमान वय किती असावं हे कलमाचा उल्लेख उगाच आहे तुम्हाला फक्त फसवण्यासाठी. तुम्हाला सरळ वयोमर्यादा माहीत असावी ना हो. ग्रामपंचायत म्हटल्यावर तुम्हाला कळतं की अरे बाबा सरपंचपदी किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून यायचं आहे, निवडणुकीला उभं राहायचं आहे, वय काय असलं पाहिजे? सरळ आहे 21 वर्षे. मतदान करण्यासाठी 18 वर्षे, पण निवडून येण्यासाठी निवडणुकीला उभं राहण्यासाठी 21 वर्षे. ते चुकायला नको. पुढे एकंदर उपलब्ध असलेल्या जागांपैकी प्रत्येक पंचायत निवडणुकीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव? महिलांसाठी. इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. प्रश्न तसा त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आला होता, कारण की इथे मुद्दा असा आहे की केंद्रीय पातळीवर, देशाच्या पातळीवर की राज्याच्या पातळीवर, दोन गोष्टी. देशाच्या पातळीवर किती टक्के आणि राज्याच्या पातळीवर आपण बघतो की 1/2, देशाच्या पातळीवर 1/3. त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करावा लागला. देश की राज्य ते फिक्स नव्हतं म्हणून कॅन्सल झाला होता. पुढे भारतीय राज्यघटना या तारखेला अंगीकारली गेली. कधी स्वीकार कधी होतो? तारीख पाठ असली पाहिजे, तारीख पाठ असावी. 26 नोव्हेंबर 1949. मित्रांनो हा झाला भाग 1. भाग 2 जो आहे प्रश्न 61 ते 100 हा आपण STI RCP ॲप्लिकेशनला तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल होईल. ओके. काही भाग याचे पुढचे भाग जे असणार आहेत ते या यूट्यूब चॅनललाही तुम्हाला अपलोड होतील. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स घ्या आणि दुसरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे काही लाईव्ह लेक्चर आपण घेणार आहोत डेमो. ते तुम्ही यूट्यूबला बघू शकतात, पण सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, तर तुम्हाला ती सर्वप्रथम दिसतील. चला हा व्हिडिओ आवडला असेल, असेच CDPO संदर्भात लेक्चर टाकावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तशा कमेंट्स करा. थांबूया. धन्यवाद.